डोनाल्ड ट्रम्प चोरट्यासारखे व्हाईट हाऊस सोडून निघून गेले. जाण्यापूर्वी निवडून आले जो बायडन यांची त्यांनी भेटही घेतली नाही, त्याला शुभचिंतन केलं नाही. व्हाईट हाऊस सोडायच्या आधी सामानाची बांधाबांध करत असताना ते गुन्हेगारांसाठी माफीपत्र तयार करत होते. एकूण सुमारे 175 लोकांना त्यांनी माफी दिली. बहुतेक सर्वांनी फ्रॉड, सार्वजनिक पैशाचा गैरवापर, कर चुकवणं, सत्तेचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केलेले होते आणि या प्रत्येक माफीसाठी त्यांनी पैसे घेतले. एक उदाहरण लक्षात ठेवण्यासारखं आहे. स्टीव्ह बॅनन या ट्रम्प याच्या सहकार्यावर मेक्सिकोची भिंत बांधणं या व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या कामासाठी लोकांकडून गोळा केलेले पैसे बॅनन यांनी व्यक्तिगत उपयोगासाठी वापरले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खटला अजून सुरू व्हायचा आहे. म्हणजे अजून खटलाही दाखल झाला नसताना भविष्यात होणाऱ्या शिक्षेतून ट्रम्प यांनी बॅनन यांना माफी दिली. ट्रम्प परत जायला निघाले. विमानतळावर ट्रम्पने एक भाषण केलं. 4 वर्षांची खोटं बोलण्याची परंपरा शेवटल्या क्षणीही त्यांनी सुरू ठेवली. आपण जगाचं आणि अमेरिकेचं कसं भलं केलं याबद्दल खोटे दावे त्यांनी केले आणि फ्लॉरिडाकडे ते रवाना झाले. फ्लॉरिडा हे त्यांचं नवं घर आहे. जुनं घर कित्येक वर्ष न्यूयॉर्कमध्ये होतं. तिथं त्यांनी अनेक गुन्हे केलेत. तिथली कोर्टं आता त्यांची वाट पाहत आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी त्यांना आपलं अधिकृत राहण्याचं ठिकाणही फ्लोरिडात बदलून घ्यावं लागलं. भ्रष्ट आणि राष्ट्रविरोधी उद्योगांबद्दल त्यांची इम्पिचमेंट होणार आहे. दुसऱ्यांदा ट्रम्प यांनी किती लफडी केली, किती कायदे मोडले, किती लोकांना टोप्या घातल्या आहेत आणि किती पैसे बुडवलेत याची तर गणतीच नाही. ते आता हलके हलके बाहेर येईल. राष्ट्रपतीपदाच्या काळात ते गोल्फ खेळायला जात असत, तेव्हा त्यांची व्यवस्था आणि सुरक्षा यावर लक्षावधी डॉलर खर्च होत असत. ट्रम्प यांना भेटायला जगभरातले मंत्री, उद्योगी, सरकारी अधिकारी जात असत. शिवाय अमेरिकन अधिकारीही कामासाठी त्यांना भेटत असत. त्यासाठी ते ट्रम्प यांच्या मालकीच्या हॉटेलात उतरत, म्हणजे पैसे ट्रम्प यांना मिळत. ट्रम्प एकदा आयर्लंडला गेले होते, सरकारी भेट. पण ते तिथंही त्यांच्याच मालकीच्या रिसॉर्टमध्ये उतरले. तिथला सगळा खर्च अमेरिकन सरकारने केला, म्हणजे सगळे पैसे त्या रिसॉर्टला, ट्रम्प यांच्या हॉटेलला मिळाले. आणि निवडणूक हरल्यावर त्यांनी आपल्या हजारो भक्तांना अमेरिकन संसदेवर शस्त्र घेऊन हल्ला करायला भाग पाडलं. या माणसाला अमेरिकन जनतेनं निवडून दिलं होतं. 7.5 कोटी मतदार त्यांचे भक्त होते. जगभर ते लोक बुचकळ्यात पडलेत. अशी कशी ही लोकशाही? आम्ही ज्यांना पुढारलेले आणि आधुनिक म्हणतो ते अमेरिकन लोक असे कसे? असा प्रश्न जगभरातले लोक विचारत आहेत. ठीक आहे, जे घडलं ते घडलं. पुढे यातलं काही टाळता येईल का असा विचार अमेरिकन लोकांना आता करायचा आहे. ट्रम्प हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, अद्वितीय घटना आहे. पण नाना निवडून देणारे भक्त ही काही अद्वितीय घटना दिसत नाही. जगात कितीतरी ठिकाणी भक्ती संप्रदाय सक्रिय होताना दिसतोय. त्याचं काय करायचं असाही विचार जगाला करावा लागणार आहे. राष्ट्रपती बारमध्ये आता 2 वेगळ्या राष्ट्रपतींना भेटूया. झेकोस्लोवाकियाचे राष्ट्रपती वास्लाव हावेल यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांना देशभेटीचं अधिकृत आमंत्रण दिलं. झेकोस्लोवाकियाच्या राष्ट्रपतीचं कार्यालय कॅसलमध्ये असतं, म्हणजे एका प्राचीन किल्ल्यात असतं. दोघांचा स्वभाव अनौपचारिक. हावेल म्हणाले, चला शहरात फेरफटका मारूया.
चालत चालत 14व्या शतकात बांधलेल्या एका पुलापर्यंत ते पोचले. हावेल त्यांना काय काय सांगत होते. सभोवताली हजारो माणसांची गर्दी. झेक जनतेनं हावेलना असं रस्त्यातून फिरताना नेहमीच पाहिलेलं होतं. पण अमेरिकन राष्ट्रपती रस्त्यावर फिरतोय याची त्यांना गंमत वाटली. माणसं दोन्ही बाजूनी राष्ट्रपतींना खेटत होती. सिक्रेट सर्व्हिसवाल्यांची तारांबळ उडाली. नंतर दोघं प्रागमधल्या एका प्रसिद्ध बारमध्ये पोहोचले. हा बार राष्ट्रपती हावेल यांच्या दीर्घ परिचयाचा. राष्ट्रपती होण्याआधी कार्यकर्ता, नाटककार, एक नागरिक म्हणून ते या बारमध्ये जवळजवळ दररोज जात असत. आपण कुठे वाढलो ते त्यांना क्लिंटनना दाखवायचं होतं. दोघांनी बारमध्ये जगप्रसिद्ध झेक पिल्सनर बियर घेतली. 2 बियर झाल्यावर क्लिंटन म्हणाले, 2 हे माझं लिमिट आहे बरं का. बारमधला ऑर्केस्ट्रा गाणी वाजवत होता. हावेलनी क्लिंटनना एक सेक्साफोन भेट दिला. क्लिंटननी सेक्साफोन घेतला आणि त्यावर 2 लोकप्रिय गाणी वाजवली. जमलेल्या लोकांना तर धमालच आली. 2 प्रेसिडेंट बारमध्ये बियर घेतात, गातात, वाजवतात, नाचतात. काय मजा आहे नाही. त्रिभंग. रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंग थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. भविष्यात नेटफ्लिक्स इत्यादी OTT पडद्यावर सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या सिनेमाघरात सिनेमा पाहणाऱ्यांपेक्षा जास्त असणार आहे. एकेकाळी सिनेमाघरातल्या सिनेमांवर फार खर्च होत असे. त्या मानानं OTTवरचे सिनेमे स्वस्तात काढत. कथानक, घटनास्थळं अशा रीतीने बेतलेलं असे की स्टुडिओत काम भागत असे. पण आता OTTवर बरे पैसे मिळतात हे लक्षात आल्यावर भरपूर पैसे खर्च करून सिनेमे OTTवर प्रदर्शित होऊ लागले. 2 पोप्स हा मोठ्या बजेटचा सिनेमा OTTवरच प्रदर्शित झाला. क्राऊन ही वेब मालिका म्हणजे एक महाचित्रपट आहे आणि तो OTTवर प्रदर्शित झालाय, पाहिला जातोय. OTT सिनेमाचा एक विशेष म्हणजे तिथं जगभरातले प्रेक्षक असल्यानं विषयाचं स्वातंत्र्य असतं. भारतातल्या लोकांना भले राग येईल, पण जगातल्या इतर लोकांना तो पाहावासा वाटला तर का दाखवू नये असा सवाल OTT वाले करतात. एखाद्या सिनेमामुळे एखाद्या पक्षाचे भक्त दुखावत असतील तर फार तर कटकट झाली तर तो सिनेमा भारत वगळून इतर ठिकाणी दाखवता येतो. तंत्रज्ञानाची गंमत अशी की ठरवलं तर माणसं तो कुठेही पाहू शकतात. सिनेमाघरावर मोर्चा नेऊन नासधूस करता येते. नेटफ्लिक्सची नासधूस कुठं आणि कशी कशी करायची. त्रिभंग पाहण्यासारखा आहे. छोट्या मुलांचं यौन शोषण, स्त्रीचं समाजातलं स्थान हे गंभीर विषय कौशल्याने हाताळले. पटकथा थोडीशी कच्ची आहे. भूमिका अधिक बरेपणानं हाताळता आल्या असत्या. चित्रपटाला एक संथशी गती आहे. काहीसा अडकळत पण चित्रपट चांगला पुढे सरकतो. हळूहळू भिंतीत शिरणाऱ्या स्क्रूच्या गतीनं फिल्म सरकते. फिल्म पाहण्यासारखी तर आहेच. भारतातला एक अत्यंत दाहक पण सतत दडपून ठेवलेला विषय म्हणजे लहान मुलांचं यौन शोषण. सर्रास घरोघरी मुलांची लैंगिक चाळे घरातलीच माणसं करतात. यातून होणारा त्रास मनात बाळगत माणसं मोठी होतात. फार गुंत्याची समस्या आहे. चित्रपटात या समस्येला स्पर्श केलाय. या विषयावर पूर्ण वेळ फिल्म करणं फारच कठीण आहे. त्यासाठी खूप क्षमता हवी, कौशल्य हवं. अशा विषयावरच्या गंभीर फिल्म्स प्रेक्षकांनाही पेलवत नाहीत. 3-4 वर्षांपूर्वी चर्चमधल्या पुरोहितांनी केलेल्या यौन शोषणाचे गुन्हे आणि चर्च हे गुन्हे कसं लपवतं या विषयावर क्लब नावाची फिल्म झाली होती. फिल्म पाहणं नकोसं होतं, इतकी प्रभावी होती ही फिल्म.
या समस्येकडे लोकांचं लक्ष वेधलंय ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. माध्यमातलं हे एक चांगलं वळण आहे. आपल्या आजोबांनी स्थापलेलं 180 वर्ष जुनं पुस्तकांचं दुकान चालवणाऱ्या हेल्गा वे या बाईंचं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निधन झालं. त्या 98 वर्षाच्या होत्या. बुकलँड या तळमजल्यावरच्या दुकानात त्या दिवसभर बसत आणि संध्याकाळी वरच्या मजल्यावरच्या घरी परतत. 4 जानेवारीला त्या दुकान बंद करून घरी परतल्या, पण दुसऱ्या दिवशी दुकान उघडायला खाली आल्या नाही. रात्री कधीतरी त्यांचं निधन झालं होतं. बर्लिनपासून 110 मैलावरच्या साल्झवेडेल या गावात 1840 साली स्थापन झालेले दुकान हेल्गानी हेनरिक वेह यांच्याकडून 1965 साली चालवायला घेतलं. हेल्गाचे वडील आजोबा सगळीच मंडळी बंडखोर आणि स्वतंत्र विचाराची. हिटलरच्या काळात त्या दुकानात ज्यूनी लिहिलेली पुस्तकं चोरून विकली जात. त्यानंतर कधी काळी जर्मनीच्या या भागावर कम्युनिस्टांचं राज्य होतं. तेव्हा धार्मिक, लोकशाही विचार इत्यादी सांगणारी पुस्तकं विकायला कम्युनिस्ट सरकारची बंदी होती. या दुकानात ते साहित्य विकलं जात असे. कोणती पुस्तकं विकायची हे आपण ठरवणार असं वे कुटुंबाचं म्हणणं होतं. ही मंडळी स्वतःच पुस्तकं निवडायची. दुकानदाराने वाढवलेली वाचनाची सवय व चव यावर या गावातली माणसं पोचली गेली. आपल्या मस्तीत दुकान चालवणारे म्हणजे स्वतंत्र असे 3500 दुकानदार आजही जर्मनीत शिल्लक आहेत. आता मोठ्या संख्येनं पुस्तकं काढणं, ती डिस्काउंट देऊन विकणं असा उद्योग सुरू झाला आहे. खप, मार्केटिंग हाच या पुस्तकांचा फंडा असतो. दर्जा ही गोष्ट असेल दुय्यम असते. पण हेल्गा वे यांच्यासारखे दुकानदार आजही दर्जेदार पुस्तकं शोधून आपल्या दुकानात ठेवतात, भले त्यांचा वाचक वर्ग कितीही लहान असो. जर्मनीत एक गोष्ट आहे, काही पुस्तकांच्या किमती सरकारने ठरवून दिलेल्या आहेत. ती पुस्तकं कमी किमतीत विकायला परवानगी नसते. दुसरं म्हणजे कोविड महामारी सुरू झाल्यावर जर्मन सरकारनं पुस्तकांची दुकानं अत्यावश्यक जीवनावश्यक ठरवली. तर अशा या हेल्गा वे बाई अगदी शेवटपर्यंत हेल्गा स्वतःच्याच आवडीची पुस्तकं दुकानात ठेवत असे आणि एक वाचक मन तिनं तयार केलेलं होतं. पाहूया त्यांचं दुकान आता त्यांच्या घराण्यातलं कोणी चालवतंय का.